केल्यानंतरच लक्षात येतात। मात्र त्या भागात ही कलाकारांची कमी नाहीये, कलेची खाण असणारं हे संपूर्ण कोकण। आज कोकणातील हे सर्व शिलेदार रविवारच्या सुट्टीच्या दिवशी मैत्रीच्या नात्याला दृढ करण्यासाठी आज खेळताना दिसत आहेत। दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी यांचा 12वा खेळाडू आलेला आहे। तर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या संघाचा 12वा खेळाडू पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर जर आला नाही तर 2 धावांची पेनल्टी कंपल्सरी दिली जाईल, याची दक्षता घ्यायची आहे। चला वेळ लावू नका, तात्काळ आपण मॅच चालू करायची आहे। या स्पर्धेला आपण घर बसल्या यूट्यूबच्या ब्रँडेड चॅनलवरती पाहू शकाल। झी क्रिक या चॅनलचं नाव लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जमलं तर शेअर करा। आपल्या भावाचं चॅनल आहे आणि आपण एकमेकांना नेहमीच पुढे जाण्यासाठी चालना द्या, कारण आपण या भारतभूमीत जन्मलोत, त्यामुळे एकमेकाची बांधिलकी जपणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं। चलूया पहिला चेंडू पाहू। डावखुरी हाताचा फलंदाज लोवर फुलटॉस चेंडू आडव्या पट्ट्यात गुडघ्याचा वापर करून फेकण्याचा प्रयत्न, मात्र कार्पेटला घसपटून चेंडू फिल्डरच्या हातामध्ये एक धाव मिळेल। एका धावेने धावफलक सजलं गेलंय। आपण पाहतोय आज सिंधुदुर्ग रत्नागिरी या 2 विभागातून या आजच्या 12 टीम आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांचा संघर्ष या खेळाच्या दरम्यान पाहायला मिळेल। दुसरा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला गती आहे, विकेट किपरला चेंडू सापडला नाहीये, डायरेक्ट हिट केली आहे। मात्र इथे पंचांनी अजूनपर्यंत कुठलीही शहानिशा केली नाहीये। कदाचित तिथे सेफ लँडिंग झाली असावी खेळाडूची पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये। 2 धावा। धावफलकावरती 2 धावा रेखाटल्या जात आहेत आणि इथे तिसऱ्या पंचांची मांग केली आहे। तिसऱ्या खरं तर बाजूकडे पाहिलं जाईल आज रनआउटची विकेट आहे की नाही ते पाहण्यासाठी। झी क्रिक वरती आपण पाहूया कशा प्रकारे त्या हालचाली टिपल्या गेल्यात आणि नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय। 2 पंच एकत्रित आल्यानंतर थोडीशी सल्लामसलत झाली, विचारसरणी झाली आणि प्रश्नाला उत्तरात शोधण्यासाठी इशारा केला गेला आणि इथे फलंदाज बाद। यस, संशयास्पद वातावरण आणि संशयास्पद वातावरणाला क्लिअर केलंय। खरं तर हा कारनामा विकेट किपरच्या हातातून चेंडू सुटल्यानंतर झाला होता, म्हणजे पहिली चूक या दुसऱ्या चुकीला भरून काढताना पाहायला मिळाली। विकेट नंबर पहिला मैदानाच्या बाहेर, म्हणजे इथे एकच धाव धावफलकावरती रेखाटली जाईल। नवीन फलंदाज वनडाऊनची जागा घेईल, 3रा नंबर अक्षय। 4 षटकांची लढत आणि या 4 षटकांमधील पहिला षटक प्रगती पथावर असताना दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय रनआउटच्या स्वरूपात आणि पहिला हादरा तो म्हणजेच बसलाय श्री दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी या संघाला। डावखुरी हाताचा फलंदाज पुन्हा एकदा पाचारण करेल। पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू समजला नाहीये। थोडी या चेंडूवरती मीडियम गती पाहायला मिळाली, मात्र डॉट बॉल। गोलंदाजाचं नाव जर आपण विचार केला ना, प्रज्ञेश गुरव, मनगटाच्या सहारे अगदी योग्य स्किल डेव्हलप करत असताना आपल्या वेगावरती या वेळेला पुन्हा एकदा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, मात्र पंच इशारा करतायत हा अवांतर चेंडू आहे आणि अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडेल। धाव होतील धावफलकावरती 2 आमच्या सोबत जोडले गेलेत। आज पुन्हा एकदा काल संपूर्ण दिवसभर एकाच जागेवरती बसून
कटाक्ष ठेवून आम्हाला माहिती पुरवणारे स्कोरर गुणलेखक क्षितिज. मोठा फटका यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न केलाय मात्र झेलभूमीला दान केली आहे आणि जसा चेंडू सुटला हातातून 2 धावा एकवटल्या गेल्या आहेत आणि या 2 धावेने आता वेग वाढायला सुरुवात झाली आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 4च्या घरात. खरं तर सर्वात कठीण भूमिका ही पंचांची असते, कारण प्रत्येक चेंडूवरती मैदानावरती हालचालींवरती कटाक्ष ठेवून आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवणं हे त्यांचं काम. यावेळेला पॅडला चेंडू आदललाय आणि इथे अगदी मिड ऑफला चेंडू आलाय. एकच धाव मिळेल. यस, लेग बायची रन मिळेल. एका धावेने धावफलक 1ने पुढे जाईल. आम्ही नेहमी सांगत असतो रोशन सर की पंचांची भूमिका ही सर्वात कठीण असते क्रिकेटमध्ये. त्यानंतर सर्वात कठीण भूमिका कोणाची असेल तर स्कोररची, कारण या 2 व्यक्ती अशा आहेत ज्यांच्याकडून एखादी चूक झाली ना तर मैदानावरती थैमान व्हायला वेळ लागणार नाही. समालोचकांचं काम इकडे तिकडे माना हलवून शब्दांचं सुव्यवस्थित मांडणी करून त्यांना ते जमतं, परंतु कटाक्ष ठेवणं हे स्कोरर आणि अंपायरचं काम असतं. लोवर फुलटॉस चेंडू यावेळेला प्रज्ञेशचा यॉर्कर लाईनचा मारा असावा आणि एकदा मिळेल. चांगलं षटक राहिला. ओव्हरची समाप्ती. 6 चेंडू ज्या पद्धतीनं फेकलेत ना, निर्णायक गोलंदाजी प्रज्ञेश गुरव या गोलंदाजाला नक्कीच म्हणावं लागेल, कारण त्यानं पहिला चेंडू फेकला होता, त्यानं शेवटचा चेंडू फेकला. त्याच्या प्रत्येक चेंडूवरती त्याला 100% योगदान देण्यासाठी पाचारण केलं होतं आणि तेच काम त्यानं या षटकामध्ये पूर्ण केलं. पहिला षटक समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या 6. 1 विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला आलाय. दुसरा षटक प्रगतीपथावर. 4 षटकांचा सामना असताना बरोबर 20 मिनिटाच्या आत हे 4 षटक समाप्त झाले तर आयोजकांना सहकार्य मिळेल. अगदीच टेनिस क्रिकेटचं स्पर्धा असल्यानंतर अनेक ठिकाणी नियमावली असते, मात्र पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये काही नियमांना थोडंसं बांधून ठेवलं जातं, ज्यामध्ये आपण सर्कलचा अभाव पाहू शकाल, ज्यामध्ये आपण लेग बिफोर विकेट पाहू शकाल, याचा अभाव पाहू शकाल. अशा अनेक नियमांना घेऊन हे सर्व रणझुंजार क्रिकेटचे श्रोते, खेळाडू, पॅकर्स खेळत असतात आणि त्या खेळातून ते आनंद निर्माण करत असतात. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर प्रथमेश. यॉर्कर लाईन पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये चेंडू फेकण्याचा प्रयत्न. संपर्क आला नाही बॅटचा, मात्र एक धाव मिळाली. यस, एका धावेने धावफलक 7च्या घरात जाऊन पोहोचलाय. एखाद मोठा फटका धावसंख्येचा वेग वाढवू शकतो. एखाद मोठा फटका थोडीशी आशा मजबूत करू शकतात, मात्र त्या फटक्याचा शोध अजूनही सुरू आहे. फलंदाज अक्षय आणि अभिषेक या दोघांचा पार्टनरशिप तुम्हाला चांगली करायची असेल तर तुम्हाला या गोलंदाजाचा अभ्यास करावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही, कारण प्रयत्नाशिवाय कुठली गोष्ट आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीला मिळाली नाहीये. लॉप केलाय चेंडू आणि या पट्ट्यात मी सांगितलं आणि त्यांनी हेरलं. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. इथून पिकअप मिळू शकतो, इथून धावसंख्येची गाडी मौसम मध्ये येऊ शकते, कारण या षटकाराने धावा रेखाटल्या गेल्या धावफलकावरती, त्या म्हणजेच 13. अक्षय वन डाऊनची जागा घेऊन मैदानावरती अगदी सेट होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या षटकारानं असं वाटायला लागलंय अक्षय आता मात्र सेट झालाय. गोलंदाज आहे प्रथमेश, ज्यानं सुरुवातीचा चेंडू फार सुंदर फेकला, परंतु त्या चेंडूचा अभ्यास करून अभ्यासपूर्व फटका पाहायला मिळाला अक्षय याचा. पुढील चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, चेंडू गेलाय मागे. एक धाव कंप्लीट आणि पंचांचा इशारा. इट इज अ नो बॉल. येस, नो बॉलचा इशारा केलाय, मात्र या 2 धावा मिळतील. 1+ नो आणि या 2 धावेने 15 धावा धावफलकावरती रेखाटल्या जात आहेत. आमच्यासोबत आज झी क्रिक वरती कॅमेरा हँडलिंग साठी बसलेले सोमनाथ, तदनंतर सागर आणि पीसी वरती बसलेले हात चालाकी करणारे विनायक, अशा या संदेश भगतच्या टीमला आपण पाहू शकाल. हा चेंडू फार सुंदर होता. षटकार मारल्यानंतर बदल अनिवार्य आहे आणि ते काम इथे प्रथमेशने केलेत. आतापर्यंत प्रथमेशचे 3 चेंडू झालेत आणि या 3 चेंडूंना त्यानं आतापर्यंत जवळजवळ बऱ्याच धावा आणि इथे चेंडू अटके पार.
आउट ऑफ द पार, षटकार. मोठा फटका. अक्षय आणि अभिषेक या दोघांना आता पार्टनरशिप सजवावी लागेल, कारण अगोदरच धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये थोडीशी कमकुवतपणा लाभली होती. मात्र इथे आता त्यानं सुरुवात केली आहे. या षटकारानं धावसंख्येचा वेग वाढत गेलाय. 21 धावा धावफलकावरती. आता मात्र चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. आता मात्र रूप थोडंसं बदललंय, रंग निर्माण झालाय आणि या पावसाळी रबर बॉल स्पर्धेला वेगानं धावसंख्येचा पाठलाग करत असताना या पहिल्या इनिंगचा डाव सजवताना दिसतील अक्षय आणि अभिषेक. प्रथमेशला मात्र या षटकामध्ये 2 मोठे फटके मिळालेत. मागच्या षटकात जर विचार केला, प्रज्ञेशच्या पावलावरती पाऊल ठेवणं त्याला थोडंसं अडचणीचं झालंय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू येतोय कॅच खाली, मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे झेल बाद. कॅच स्वरूपात अभिषेकला मैदानाच्या बाहेर जावं लागेल, कारण बॅट तर उचलली होती परंतु फटका पाहिजे तसा सजला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि 2 खेळाडू त्या कॅचवरती येण्याचं अगदी धाडस करत होते. मात्र एकाला कॅच मिळाली आणि तेव्हा कुठेतरी इथे या षटकात या चेंडूवरती प्रथमेशला थोडंसं समाधान मिळालं, कारण मागच्या चेंडूंवरती जरी मोठे षटकार गेले, फटके गेले, तरी या खेळाडूला थांबवणं हे देखील एक धाडसाचं काम असतं आणि ते काम इथे पूर्ण केलं. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील धावा धावफलकावरती 2 विकेटच्या नुकसानीनंतर 21 धावा. शेवटचा चेंडू प्रथमेश याचा. यावेळेला चेंडू अगदी पुश करण्याचा प्रयत्न होता, परंतु ओव्हरची समाप्ती, डॉट बॉल. या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या त्या म्हणजे 21. 21 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावा होत्या 6. त्यानंतर मात्र प्रथमेशनं षटक हातामध्ये घेतला आणि धावा खर्च केल्या 15. पाहूया आता तिसरा षटक. 4 षटक म्हणजे 4 गोलंदाज. कालच्या दिवसामध्ये ओपनचा लॉस होता आणि या मैदानावरती पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये मला तर असं वाटतं आत्तापर्यंत कालचा दिवस फार सुंदर राहिला, कारण चांगले खेळाडू या मैदानावरती प्रत्येक टीममध्ये पाहायला मिळाले आणि त्यांची चांगली खेळी देखील प्रत्येकाला पाहायला मिळाली. यामध्ये मी नक्कीच कौतुक करेल गोलंदाज गुलाम याचं, मी कौतुक करेल योगेश पवार याचं, मी कौतुक करेल निमिष रेडकर याचं. अशा अनेक खेळाडूंना आपण काल पाहिलं ज्यानं चांगलं खेळ करून आपल्या टीमला विजय प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. अंतिम टप्प्यात आपण शिवशंभो 11 कामोठे या टीमला फायनलमध्ये जाताना पाहिलं. रिव्हर्स अटेम्प्ट, यस, लेफ्ट हँडेड बॅट्समन आणि हा अक्षयचा आणखी एक धडाकेबाज षटकार. अक्षय मात्र सेट झालाय. धावसंख्येचा वेग वाढत गेलाय. 27 धावा धावफलकावरती. या षटकारानंतर बदल काय असेल पाहूया. या वेळेला अगदी लेग साइडला डीपला होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॉडी लँग्वेजचा वापर. मात्र ओव्हर थ्रोची चूक अशी महाग पडते. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा चोरल्या गेल्यात. तुमच्या हातातून चेंडू निसटला की फलंदाजानं धाव घेतलीच. अशा प्रकारच्या या तरुणाईच्या क्रिकेटला आपण पाहता चपळ खेळाडूची हीच तर खरी ओळख असते. 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूकडून अक्षयसाठी असेल. डावखुरे हाताचा फलंदाज म्हणजे डोकेदुखी असते, कारण या फलंदाजाला कुठल्या प्रकारचा चेंडू फेकावा हे गोलंदाजाला जरा जास्त जोर द्यावं लागतं. मात्र इथे या चेंडूवरती नेमकं काय घडेल. हा चेंडू अगदी ऑफस्टंपला बऱ्याचसा सोडून गेलेला आहे. अवांतर चेंडू. हा अवांतर चेंडू. इथे रिव्हर्स अटेम्प्ट आणि क्षेत्ररक्षक आहे, चूक केली गेली आहे. झेल मात्र सापडला नाहीये. हा झेल घेणं फार महत्त्वाचं होतं, कारण सद्यस्थितीला मैदानावरती खेळपट्टीवरती सेट होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्षय याचा आहे आणि धावसंख्येचा वेग देखील त्याच्या बॅटमधून वाढताना दिसतोय. एक धाव मिळाली. एका धावेने
31 धावा धावफलकावरती. विकी यावेळेला स्ट्राईकवरती येईल. विकीनं अजूनपर्यंत एकही चेंडू खेळला नाही, मात्र त्याच्याकडून देखील अपेक्षा आहेत दत्तकृपा कोकिस्त्रे वैभववाडी संघाच्या. आतापर्यंत सुदर्शननं 3 चेंडू फेकलेत, अजूनही 3 चेंडूंची फेकी शेष असणार आहे. मात्र या 3 चेंडूंवरती कशा प्रकारे निर्णायक फटकेबाजी होईल, कशा प्रकारे कंजूसी गोलंदाजी करेल सुदर्शन. चांगला चेंडू आहे. यॉर्कर लाईन ऑफसाईड यॉर्कर एरिया, म्हणजेच फलंदाजाला फुटवर्क बॉडी लँग्वेजचा वापर करूनच त्या फटक्याला खेळावं लागेल, अन्यथा पर्याय नाही. 22 रन मिळेल. एका धावेने 32 धावा धावफलकावरती. विकीला अजूनपर्यंत सूर सापडत नाहीये, मात्र अक्षय मैदानावरती आपल्या टीमचा धावसंख्येचा वेग वाढवताना दिसतोय. या शांततेत आडव्या पट्ट्यात यावेळेला चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. मागच्या 2 चेंडूंवरती जरी एक धाव आली तरी टायमिंग शॉट खेळून अक्षय धावसंख्येचा वेग वाढवताना दिसतोय. कॅच सुटल्यानंतर काय अवस्था असते हे मात्र यावेळेस कळालं असेल त्या क्षेत्ररक्षकाला, कारण अक्षयची कॅच सोडली आणि अक्षयनं षटकार लगावला आणि धावसंख्येचा वेग वाढलाय. एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्या 38 धावा. माफक अशा धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकात पुढील चेंडू यावेळेस अक्षयसाठी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लेग साइडला क्षेत्ररक्षक आहे, टप्प्याकडे वळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न. थ्रो देखील आलाय, मात्र नकार दिला विकीनं. विकीला माहिती आहे अक्षय मैदानावरती टिकणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे रिस्क आम्हाला नको. आणि या एका धावेने 3 षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात, म्हणजेच 39. या षटकामध्ये 18 धावा, मागच्या षटकात 15 आणि त्याच्या अगोदर पहिल्या षटकात 6 धावा. म्हणजेच स्लॉगरचा हाणामारीचा शेवटचा षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त स्ट्राईकवरती अक्षय राहण्याचा प्रयत्न करेल. मात्र या अक्षयला टार्गेट करून तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण मागच्या गोलंदाजांनी जी चूक केली ती चूक जर या गोलंदाजानं केली ना तर धावसंख्येचं एक तगडं आव्हान येणाऱ्या इनिंगमध्ये तुम्हाला असेल. मात्र तुम्हाला मागच्या चुका भरून काढायच्या असतील तर 6 चेंडू तुमच्या हातात आहेत आणि 6 चेंडूंमध्ये तुम्हाला निर्णायक फेकी करावी लागेल. या फलंदाजाचा अभ्यास करावा लागेल आणि अभ्यासपूर्व गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाज आलाय 4थं षटक घेऊन. समाधानकारक गोलंदाजी करायची असेल तर पर्याय नाही. यावेळेला मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु बघत राहिलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. तर विनंती आहे, वरद लॉजिस्टिक या ठिकाणी उपस्थित आहे. संघमित्र 11 नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. या षटकारानं आपण पाहू शकाल कॅच सोडल्यानंतर मॅच सुटण्याची कशी भीती असते. धावसंख्या अगदी वाढत गेली. 45 धावा माफक अशा. समाधानला विश्वासासह गोलंदाजी दिली आहे आणि कानमंत्रातून कशा प्रकारे षटकारानंतर बदल करील की अक्षय पुन्हा एकदा स्वार होईल. ओव्हर द विकेट हा चेंडू अक्षयसाठी पुन्हा एकदा लॉप केलाय. बघता बघता चेंडू अटके पार. बाहुबली ब्रिलियंट पॉवरफुल षटकार. अक्षय नावाचं वादळ आता मात्र घुमू लागलंय मैदानावरती. कॅच सुटली आणि कॅच सुटल्यानंतर जीवनदान मिळालं आणि जीवनदानानंतर आपल्या टीमच्या आशा आणि स्वतःच्या खेळीचा एक निर्धार धाडसानं तो मैदानावरती करतोय. लगातार 2 षटकार. आतापर्यंत एकूण धावसंख्या आपण पाहिली 37 धावा 12 चेंडूंमध्ये. अक्षय 13 धावांची दुरी. 4 चेंडू अजूनही शिल्लक. अर्धशतक पूर्ण करील का? कारण कालच्या दिवसामध्ये आकाश जहांगीर या खेळाडूनं अर्धशतक पूर्ण केलं होतं. आजच्या दिवसामध्ये देखील संधी आहे. संधीचं सोनं करायचं असेल तर प्रयत्न करावा लागेल. फक्त प्रयत्न नाही तर वेगळ्या दिशेने. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू सापडला नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न. थ्रो केला गेलाय परंतु ओव्हर थ्रो. चुका. तुमच्या चुका तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकतात. लेग बाईज. मात्र या चुका भरून काढायच्या असतील तर तुम्हाला प्रत्येक चेंडू परिवर्तनाचाच फेकावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही.
अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. अक्षय तैनात, समाधाननं बदल केलाय. यावेळेला चांगल्या चेंडूचा गेअर समाधाननं मात्र टाकलाय. मोठा फटका. हो 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 हो, या चेंडूने देखील उत्तुंग भरारी घेतली आहे. आकाशाला गवसणी घालणारा षटकार अक्षयच्या बॅट मधून येतोय आणि धावा होत्या 43. ऑल टोटल संघाच्या एकूण धावा आपण पाहिल्या 59. 59 धावा, वैयक्तिक 43 धावांची खेळी आणि या 43 धावांच्या खेळीनं सर्वांचं मन जिंकतोय अक्षय. समाधानला मात्र अजूनही सूर सापडला नाहीये, कारण पहिल्या 2 षटकानंतर थोडंसं प्रेशर निर्माण झालं आणि त्या प्रेशरानं आता मात्र अक्षयला ओळखलंय, अक्षयनं ओळखलंय आणि अक्षयची खेळी, अक्षयची बॅट पहिल्यापेक्षा अधिक तापली गेली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि समाधान तयार आहे पुढील चेंडू फेकण्यासाठी. लॉब करण्याचा प्रयत्न, यावेळेला विकेट किपर चेंडूकडे जातोय, प्रयत्न करील कॅच घेण्याचा. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि 2 धावेने 61 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 45 धावा वैयक्तिक कोट्यात आतापर्यंत 14 चेंडूंमध्ये 15 चेंडूंमध्ये बनवल्यात आणि शेवटचा चेंडू या इनिंगच्या समाप्तीचा चेंडू आहे. मात्र या चेंडूवरती जर षटकार आला तर अक्षय अर्धशतक बनवू शकतो. या चेंडूवरती जर कमी धावसंख्या आली तर धावसंख्येचा वेग पहिल्यापेक्षा घटू शकतो. मात्र समाधानला काय पसंत आहे, अक्षयला काय पसंत आहे ते येणाऱ्या चेंडूवरती येणाऱ्या वेळेत आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया. यावेळेला कार्पेटच्या सहारे चेंडू घसपटत ऑन साईडला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न, थ्रो केलाय, मात्र विक्की धाव घेत असताना मात्र इथे अक्षयला धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल. मात्र 46 धावांची बहारदार खेळी आणि या 46 धावांच्या बहारदार सिंहाच्या वाट्यातून धावसंख्या 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट. आज थोडासा पाऊस आला तर सामन्याला अगदी वेगळी रंगत निर्माण होईल. मात्र कालपासून थोडा पाऊस येतोय जातोय, हजेरी लावून जातोय. पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये थोडासा पाऊस असला की गोलंदाजांना थोडासा आधार मिळतो. मात्र कधी निसर्ग आपल्याला काय देईल हे आपण सांगू शकत नाहीये. 63 धावांचं टार्गेट आणि 63 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी इथे दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी संघानं निमंत्रण दिलंय. ते म्हणजेच कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघाला टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र सेकंड इनिंगमध्ये त्याच्या वाट्याला बॅटिंग येईल. 63 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करतील ते पाहण्यासाठी जाऊया सेकंड इनिंगमध्ये पुन्हा एकदा. त्या अगोदर संघमित्र 11 आणि वरद लॉजिस्टिक 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कोल होणार आहे. चला दोन्ही कर्णधार समोर यायचा आहे. मला वाटतंय वरद लॉजिस्टिक या संघाचे संघ नायक या ठिकाणी उपस्थित आहेत. संघमित्र 11 या संघाचे संघ नायक कुठे असतील तर तत्काळ आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. चला संघमित्र 11 संघाचे कर्णधार चला फलंदाज पाठवा मैदानात. 63 टार्गेट 63.
संघमित्र 11 संघाचे कर्णधार आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीच्या अगोदर नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचा आहे. चलो आपण पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल करूया. 63 धावांचं टार्गेट आणि सलामीची जोडी. सेकंड इनिंग स्टार्ट. पहिला चेंडू, मोठा फटका, यावेळेला अगदी लांब लचक, गुडघ्याचा वापर आणि अगदी पुरेपूर 63 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पूर्ण करू याचं प्रत्युत्तर या पहिल्या चेंडूवरती दिलंय फलंदाज प्रग्नेश गुरव. गोलंदाजी तितकी सुंदर राहिली या खेळाडूची, मात्र फलंदाजीसाठी इथे आता मात्र सुरुवात केली आहे. दुसरा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा त्याच ताकदीनं खेळण्याचा प्रयत्न होता. कार्पेटला घसपटत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न, परंतु नकार दिलाय फलंदाज प्रथमेशनं. प्रत्येक चेंडू आता या दोन्ही खेळाडूंसाठी महत्त्वाचा असेल, कारण धावसंख्येचा उच्चांक अगदी 4 षटकांच्या प्रमाणे महागडं राहिलं आहे. परंतु जर आणि तर या 2 शब्दांचा विचार केला तर मैदानावरती या 2 शब्दांना वापरून या धावसंख्येला अगदी चेंडू राखून ठेवण्याचा देखील प्रयत्न होऊ शकतो. पुढील चेंडू, यावेळेला खूपच बाहेर गेलेला चेंडू अवांतर घोषित केला जातोय आणि या अवांतरनं धावसंख्या धावफलकावरती 8. गोलंदाजी मार्कवर निलेश. गतीनं गोलंदाजी करण्याचं प्रयत्न निलेशाचं राहिलाय. पाहूया या चेंडूवरती पुन्हा एकदा. अगदी ज्या गतीनं चेंडू आला त्याच गतीनं खेळण्याचा प्रयत्न. प्रथमेश याचा एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 9. प्रत्येक चेंडू आता तुम्हाला निर्णायक समजावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. आणि प्रत्येक चेंडू तुम्हाला निर्णायक फेकावा लागेल, त्याशिवाय पर्याय नाही. कारण आपल्या टीमला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर दोघांपैकी एकालाच मिळणार आहे. परंतु संघर्ष तितका मजबूत, आणि हा मजबूत फटका त्याच दिशेनं प्रग्नेश गुरव नावाचा दरारा मैदानावरती या षटकाराच्या जोरावरती. या षटकारानं धावसंख्येचा वेग वाढताना दिसतोय. 15 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फलंदाजी. चेंडूवरती अगदी रागानं उपट घातली जाते आणि चेंडू बाहेर पाठवला जातोय. पुन्हा एकदा प्रग्नेशसाठी हा पुढील चेंडू. यावेळेला चेंडूची गती वाढली गेली, असं वाटला चेंडू बॅटच्या रडारमध्ये येईल, परंतु निलेशला ते पसंत नव्हतं. निलेशनं हा चेंडू डॉट फेकलाय, जे खरं तर गरजेचं आहे. जितके डॉट चेंडू ना तितकं चित्र त्रासदायक राहील. पुन्हा एकदा डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. भलेही षटकामध्ये 2 षटकार गेले, परंतु डॉट चेंडूही बरंच काही सांगून जाऊ शकतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात 15. पहिल्या इनिंगचा विचार केला असता पहिल्या इनिंगमधील दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा होत्या. तसंच चित्र आता पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. तर चलूया. 63 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तयारी सुरू आहे. तर दुसऱ्या मॅचच्या नाणेफेकीच्या कॉलला आपण कुंदन कांबळे याच्या शुभ हस्ते पाहतोय. वरद लॉजिस्टिक आणि संघमित्र 11 या 2 संघांदरम्यान 2 कर्णधार नाणेफेकीचा कॉल स्वीकारतायत आणि नाणेफेकीचा कॉल स्वीकारलाय वरद लॉजिस्टिक या संघानं.
आपला निर्णय आपण घ्यायचा आहे आणि या मॅच नंतर जसा शेवटचा चेंडू पडेल ना तशी आपली पावलं मैदानाच्या आत आपल्या डिसिजन स्वरूपात उतरायला हवीत. नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर साहिल. आज देखील सिंधुदुर्ग रत्नागिरी या विभागातून आलेला साहिल आणि कालच्या दिवसातील साहिल उलवेकर ज्यानं खरं तर कमाल केली होती. आज या साहिलला संधी आहे. समोर फलंदाज आहे प्रथमेश. प्रज्ञेशने सुरुवात केली, प्रथमेशची सुरुवात बाकी आहे आणि त्यानं देखील सुरुवात केली आहे. काही जबरदस्त फटका खेळून काढला आहे. डीप फाईन लेगच्या डोक्यावरून अटके पार झेंडा रोवण्याची तयारी प्रथमेशने देखील दाखवली आहे. हा देखील षटकार, या षटकारानं धावसंख्येचा वेग इथून वाढायला सुरुवात झाली आहे. मी सांगितलं होतं कदाचित हा सामना असा न होऊ की चेंडू राखून विजय प्राप्त केला जाईल, कारण गोलंदाजानं अजूनपर्यंत कुठली पावलं आपल्या टीमला विजय प्राप्त करून देण्यासाठी टाकलेली नाही आहेत. आल्या आल्या चोख प्रत्युत्तर दिलंय साहिल या गोलंदाजाला प्रथमेशनं. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेशसाठी त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला नीटचा फटका सजला नाहीये, परंतु एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने इथे मात्र अगदी आपण पाहतोय चुका केल्या जात आहेत. एक एक धाव फार महत्त्वाची आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्त्व आहे ते एक बॉलात एक असणाऱ्या टीमला जाऊन विचारा. त्यामुळे एक एक धाव देखील महत्त्वाची आहे. या 2 धावेने धावफलक जाऊन पोचलाय, तो म्हणजेच ऑल टोटल 23 धावा. अगदीच 8 चेंडूंमध्ये 23 धावा बनतायत. हे माफक आव्हान आपल्या खांद्यावरती पेलवण्यासाठी प्रज्ञेश आणि प्रथमेश यांच्याकडून पाहायला मिळतंय. साहिलनं मागचा चेंडू फार सुंदर फेकला होता, यावेळेस त्याला तोच चेंडू फेकायचा आहे, परंतु अगदी दिशाहीन झालेला चेंडू लॉंग स्टॉपकडे जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. वाईड +1 2 धावा मिळतील. या 2 धावेने 25 धावा धावफलकावरती. काहीतरी वेगळा मनसुबा असावा साहिलचा, म्हणून कदाचित हा अवांतर गेला, परंतु विकेट किपरनं देखील त्या ठिकाणी चूक केली होती, कारण चेंडू निसटल्यानंतर थोडासा स्टॉप करणं त्याचं काम असतं. यावेळेला आणखी एक अवांतर चेंडू. 26 धावा धावफलकावरती. थोडंसं प्रेशराईज क्लायमेट पाहायला मिळतं मैदानावरती गोलंदाज साहिल याकडून, परंतु पावलांचा जर विचार केला तर ज्या गतीनं चेंडू फेकण्याची तयारी दाखविली जाते, व्यवस्थित लक्ष वेधून हा चेंडू जर फेकला तर नक्कीच काहीतरी चित्र होऊ शकतं. यावेळेला पंचांचा बोट आकाशाकडे. बॅटची कडा आली आहे आणि प्रज्ञेश नावाचं वादळ मैदानाच्या बाहेर जाताना दिसतंय. इथे मात्र पहिला हादरा मिळेल, तो म्हणजेच कॅडबरी क्रिकेट क्लब मसूर या संघाला. चला उशीर लावू नका. नवीन फलंदाज मैदानावरती राकेश. साहिलनं मात्र या चेंडूवरती कमाल केली. चेंडूची गती वाढवली आणि त्याला यश देखील मिळालं. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतो राकेश. यावेळेला प्रज्ञेशच्या जागेवरती आपल्या संघाचा पाठीचा कणा बनण्याचा प्रयत्न करील. 66 धावांचं टार्गेट असताना एकूण धावा 26 धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. मात्र या धावसंख्येला वेगानं वाढवतील की त्यांना थांबवतील हे पाहूया. यावेळेला लाभ केलाय चेंडू, पुढे येऊन स्टेप आउट झाला आणि चेंडू पाठवून दिलाय. इशारा येतोय पंचांचा, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
खरं तर पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण स्टेप आउट झाल्यानंतर चेंडू अगदी मागे ठेवला साहिल या गोलंदाजानं आणि त्या चेंडूला देखील हेरलं. चौकार. या चौकारानं धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे जवळजवळ अर्धा टप्पा पार करताना दिसत आहे कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघ. माफ करा, यस, दत्तकृपा कोकिसरे वैभववाडी संघ. क्लीन बोल्ड, हिट विकेट पाहायला मिळते आणि पुन्हा एकदा राकेशला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. या षटकामध्ये जरी एक मोठा फटका आला तरी 2 विकेट घेण्याचं काम चोख बजावलं ते म्हणजे साहिलनं. आतापर्यंत आपण विचार केला 5 चेंडू समाप्त झालेत, अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. मात्र एकूण धावफलकावरती 30, 2 विकेटच्या नुकसानीनंतर नवीन फलंदाज मैदानावरती येईल सुदर्शन. चला, फिल्डिंग आपण जवळ वारंवार येऊ नका, जेणेकरून वेळ वाया जाणार नाही. आपल्या सगळ्यांना वेळ वाचवायचा आहे, कारण आज मेगा फायनल आहे आणि त्याची सुरुवात इथूनच होणार आहे. म्हणून सर्वांना विनंती करतोय की आपण फारसा वेळ घेऊ नका. यानंतरचा सामना वरद लॉजिस्टिक संघमित्र 11. वरद लॉजिस्टिक संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जसा शेवटचा चेंडू पडेल आपली पावलं आपला डिसिजन घेऊन मैदानाच्या आत पडली पाहिजेत. सुदर्शन राकेश नंतर त्याच्या जागेवरती येईल. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती साहिल काय कमाल करील. यॉर्कर लाईनचा चेंडू, पायालगतचा चेंडू तितक्यात नजाकतने उचलला. एक धाव मिळाली. एका धावेने या षटकाची समाप्ती झाली. या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 31. अजूनही 66 धावांचा टार्गेट पल्ला गाठायचा आहे. मात्र त्यातून 31 मायनस केल्या तर 12 चेंडू 35 धावा 32 धावा इथे मात्र पूर्ण कराव्या लागतील. समीकरण पाहिलं तर महाग आणि पाहिलं तर सोपं, कारण सुदर्शन आणि प्रथमेश अजूनही मैदानावरती स्थित आहे. प्रथमेशच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्याच्याकडून आशा अगदी केल्या जातील आपल्या टीमच्या माध्यमातून. चला, शॉर्ट मीटिंग घ्या. पंचांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी कॉलिंग करा. कुठल्याही प्रकारची लॉंग मीटिंग आपण घेऊ नका, विनंती आहे. 12 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि अजूनही धावसंख्येचा पाठलाग आपण जर पाहिला तर 32 धावा म्हणजेच 16 धावा प्रति षटकात आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर अथर्व याचा सुदर्शनसाठी हा पहिला चेंडू. 12-32 समीकरण. यावेळेला हा चेंडू समजला नाहीये, डॉट बॉल पाहायला मिळतोय. 12 चेंडू 32 समीकरण असताना आता डॉट बॉल तुमच्यासाठी थोडीशी धोकेदुखी राहील. त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी आणि एकात मोठा फटका येणं महत्त्वाचं आहे आणि ती महत्त्वाकांक्षा आपण ओळखली तरच आपल्याला आपल्या टीमसाठी काहीतरी करता येईल. अथर्वचा पुढचा चेंडू यावेळेस सुदर्शनसाठी लॉप करण्याचा प्रयत्न. हा चेंडू फार सुंदर होता, परंतु टायमिंग साधता आला नाही आहे. परिपूर्ण डॉट बॉल पाहायला मिळाले. समीकरण थोडंसं आता पुढे गेलं आहे. जिथे 12-32 समीकरण होतं तिथे 10-32 समीकरण आलं आहे. म्हणजे अजूनही या षटकातील 4 चेंडू आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये जर 32 मधला अर्धा टप्पा पार झाला नाही तर सामन्याचं चित्र थोडंसं कठीण होऊ शकतं. यावेळेला आणखी एक डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर आपण जर पाहिलं ना तर आणखी एक नाराजी प्रथमेशसाठी की तो नॉन स्ट्राईकला उभा आहे. कारण प्रथमेश जर स्ट्राईकला आला तर काहीतरी चित्र होऊ शकतं. सुदर्शनला या जागेवरती पाठवलंय म्हणजे त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काम त्याला करायचं आहे. यावेळेला लॉप केलाय चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु कॅच सुटली आहे.
इथे कॅच जरी सुटली 2 धावा घेऊ शकला असता, परंतु प्रथमेशने स्ट्राईक आपल्या पारड्यामध्ये ठेवले, कारण त्याला माहिती आहे इथे आपलं स्ट्राईकवरती असणं फार महत्त्वाचं आहे, कारण तो सेट होऊन मैदानावरती खेळतोय. एका षटकारानं प्रज्ञेशला त्यानं साथ दिली होती आणि धावसंख्येचा वेग वाढवला होता, परंतु मागच्या 3 चेंडूंमध्ये 4 चेंडूंमध्ये असं काही चित्र अथर्वनं निर्माण केलं ज्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली. आणि आता आपल्या पाठीराख्यांच्या आशा अथर्वनं पुढे नेऊन ठेवल्या आहेत. पाहूया या 2 चेंडूंना खेळण्याचा प्रयत्न करतील. त्या अगोदर 5वा चेंडू अथर्वचा प्रथमेशसाठी आहे. समीकरण थोडंसं पुढे गेलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न करील परंतु कॅच मिळत नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच मिळत आहेत आणि या 2 धावेने समीकरण पुढे गेलंय. एकूण धावा धावफलकावरती 34 धावा, 7 चेंडू 29 धावा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये चित्र बदलेल, थोडीशी बाजू मिळेल. परंतु हा चेंडू जर कमी धावसंख्येचा आला तर मात्र अथर्वची गोलंदाजी निर्णायक ठरली असं म्हणायला काही हरकत नाही. आतापर्यंत त्यांना 5 चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 3 डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी. मागच्या 2 षटकांमध्ये ज्या चुका झाल्या ना 16 आणि 15, त्या चुका दोन्ही गोलंदाजीच्या खांद्यावरती घेऊन हे चेंडू त्यांनी फेकले आणि परिपूर्ण थांबवून ठेवलं सुदर्शन आणि प्रथमेशला. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग स्ट्रोक आहे, बॅटची कडेला चेंडू लागलाय. त्या ठिकाणी अगदी रायझिंग स्टार चेंडू उचलतोय, एकच धाव मिळेल. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. समीकरण आता थोडंसं कठीण झालंय. 6 चेंडू 28 धावा, म्हणजे कमीत कमी 3 तरी मोठे फटके सुरुवातीला 4 चेंडूंमध्ये खेळावे लागतील प्रथमेशला, कारण प्रथमेशनं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली आहे. चला वेळ लावू नका. 6 चेंडू 28 धावा आणि यानंतर पुन्हा एकदा वरद लॉजिस्टिक आपला डिसिजन घेऊन आपण शेवटचा चेंडू पडल्यानंतर लगेच मैदानावरती यायचं आहे, कारण आपल्याला आज वेळ वाचवायचा आहे. बॉलरचं नाव काय आहे? 6 चेंडू 28 धावा आणि गोलंदाजी मार्कवर राहुल. प्रथमेश स्ट्राईक वरती असेल. प्रथमेशला आपण कॉन्फिडन्स खेळताना पाहिलंय. लॉप केलाय चेंडू. 6-28चं समीकरण पूर्ण करण्यासाठी स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आणि त्याची सुरुवात या षटकामध्ये षटकारानं करतोय. आता समीकरण 5 चेंडू 22 धावा. मी सांगितलं होतं पहिल्या 4 चेंडूंमध्ये जर 3 मोठे फटके आले तर सामन्याचं चित्र बदलू शकतं आणि त्या बदलायला सुरुवात केली आहे प्रथमेशनं. शॉर्टअप लाईनचा चेंडू अगदी ऑन साईडला डीप मिड विकेटच्या वरून ढकलून दिलाय. आता समीकरण थोडंसं सुव्यवस्थित होताना दिसतोय. 5 चेंडू 22 धावा. आता मात्र प्रेशराईज केलं जाईल गोलंदाजाला. जर या चेंडूवरती षटकार आला तर प्रथमेशचा कॉन्फिडन्स पहिल्यापेक्षा अधिक पटीने वाढेल. यावेळेला फटका सजला नाहीये. कार्पेटच्या सहारे चेंडू स्वीपरला आलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलला अथर्वनं. मात्र इथे तू मेमे करत सुदर्शनकडे मात्र नक्कीच धाव घेतली होती. रनआउटच्या स्वरूपात सुदर्शनला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परंतु समीकरण आपण पाहिलं 4 चेंडू 21 धावा. चला वेळ लावू नका. 63 धावांचं टार्गेट होतं आणि या 63 धावांच्या टार्गेटला आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये धावा अगदी चांगल्या होत्या 15 आणि 16. मात्र त्यानंतर अथर्वनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली ना परिपूर्ण सामन्याचं चित्र बदलवलं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आला तो म्हणजेच राहुल, ज्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला खरा
त्यानंतर मात्र बदल केला. 4 चेंडू 21 धावा. यावेळेला अवांतर चेंडू. आता मात्र काहीतरी वेगळ्या चेंडूच्या फेकीमध्ये असावा राहुल, म्हणून कदाचित हा चेंडू अवांतर गेला. कारण यॉर्कर लाईनच्या शोधामध्ये कदाचित एखाद वाईट पडू शकतो, असं काही चित्र त्या ठिकाणी घडलं. परंतु 2 धावा होऊ शकल्या असत्या, परंतु प्रथमेशनं स्ट्राईक न सोडण्याचा निर्धार केलाय. यावेळेला बॅटची कडा 2 फटके आपण पाहिले प्रथमेशचे पुरेपूर सजले नाही आहे. आणि या 2 चेंडूंना आपण पाहिलं राहुलच्या, त्यानं कॉन्फिडन्सनं गोलंदाजी केली आहे. 4था षटक त्याच्या वाट्याला आला खरा, मात्र त्यानंतर त्यानं या 2 चेंडूंवरती या फलंदाजांना थांबून ठेवलं. आता 3 चेंडू 20 धावा. यावेळेला चेंडू आला आहे ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. औपचारिकता शिल्लक राहिली आहे फक्त. राहुलनं आपलं काम पूर्ण बजावलं, मात्र प्रथमेश स्वतःवरती नाराज होत असताना फुलटॉस चेंडू. यावेळेला परिपूर्ण मॅचची हवा काढण्यात यश आलंय आणि याचं संपूर्ण श्रेय ते म्हणजेच अथर्वला जाईल. कारण ज्या पद्धतीनं अथर्वनं गोलंदाजी केली होती, 4 धावा खर्च केल्या आणि तिथूनच मॅचला यू टर्न मिळालं. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, फ्लॅट फटका आणि चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सामना मात्र विजय झालाय.